एक मोठी बातमी समोर कोल्हापूर पुणे मार्गावर कांद्यानं भरलेला ट्रक पलटी झालाय। कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती। कांद्याची पोती बाजूला करून वाहतूक सुरू करण्याचा सध्या प्रयत्न सुरू। रस्त्याचं काम रखडल्यानं सातत्यानं अपघात होत असल्याचं समोर येतंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। सतेज, काय सविस्तर माहिती? नक्कीच मेघना, आपण पाहतो की कोल्हापूर पुणे हायवेवरती कांद्यानं भरलेला ट्रक आहे तो पलटी झालेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकडे येणारी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। साधारणतः सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। खरं तर उजाळेवाडी महामार्ग पोलिसांकडून ही सगळी कांद्याची पोती आहेत ती बाजूला करण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे। कारण पहाटे अपघात घडल्यामुळं त्या ठिकाणी हा सगळा भाग आहे तो निर्बंधित होता। त्यामुळं ज्यावेळेस महामार्ग पोलिसांना कॉल गेला त्यावेळेस तात्काळ उजाळेवाडी महामार्ग पोलिसांची टीम जी आहे ती त्या ठिकाणी दाखल झालेली। त्यांनी ही कांद्याची पोती बाजूला करण्याचं काम सुरू आहे। अजून सुमारे साधारणतः 2 ते 3 तास हे काम सुरू राहील असं सांगितलं गेलेलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणावरती कांदे रस्त्यावरती पसरल्यामुळं आता आणखीन काही लोक आहेत ते बोलवण्यात पाचारण करण्यात आले आहे। खरं पाहिलं तर रस्ते विकास महामंडळाच्या या भोंगर कारभारामुळे नेमकी जवळ सातत्याने हे अपघात होत आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम जे आहे ते रखडल्यामुळं हे अपघात सातत्यानं होत आहे। त्याचा फटका जो आहे तो या सगळ्या महामार्ग वाहतुकीला होतो आणि पर्यायानं पोलिसांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतोय। मात्र गेल्या 3 तासापासून ही सगळी कांद्याची पोती बाजूला करण्याचं काम सुरू आहे। पुढील 2 तास हे काम सुरू राहील असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे। जाताची कुमक मागवलेली आहे। मात्र तोपर्यंत सांगली जिल्ह्यातला जो तांदूळवाडी भाग आहे इथपर्यंत ही वाहनांची लांबच लांब रांग आता लागल्याचं पाहायला मिळतंय। पर्यायी मार्ग देखील आता पोलीस सिंगल वाहतूक जी आहे ती कांद्याची पोती बाजूला करून सुरू करण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसून येत आहेत। बरं, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।